Welcome students. This is the next video lecture on the topic mechanical properties of the fluids. आता पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही दोन डेफिनेशन्स पाहिलेले आहेत, व्हिस्कॉसिटी अँड व्हिस्कस फोर्स. आता थोडक्यात तुम्ही परत एकदा ह्या डेफिनेशन्स पाहणार आहात. तर व्हिस्कॉसिटी म्हणजेच काय, तर एक प्रकारचं फ्रिक्शन आहे आणि हे फ्रिक्शन कशामध्ये तयार होतं, तर फ्लुइडमध्ये. ज्यावेळेस हे फ्लुइड पुढं सरकत असतं त्यावेळेस ह्या फ्लुइडच्या ज्या दोन लेयर्स असतात त्या दोन लेयर्समध्ये एक प्रकारचा अपोजिंग फोर्स जो आहे तो अपोजिंग फोर्स, ज्याला आपण ड्रॅगिंग फोर्स असं म्हटलं जातं, तो ड्रॅगिंग फोर्स काय होतो, तयार होतो. आणि ह्या ड्रॅगिंग फोर्स तयार करणारी ती फ्लुइडची जी प्रॉपर्टी असते, अपोजिंग फोर्स तयार करणारी त्या फ्लुइडची जी प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, तर व्हिस्कॉसिटी ऑफ दॅट फ्लुइड असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर दी प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच ऑर ड्यू टू विच the relative motion between different layers of fluid experiences a dragging force is called as a viscosity. आता रिलेटिव्ह मोशन म्हणजेच काय, तर दोन लेयर्स एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून काय होतात, मूव्ह होतात. त्यामुळं एकमेकाशी कंपेअर करून त्या दोन लेयरची जी मोशन आहे त्या मोशनला काय म्हटलं जातं, रिलेटिव्ह मोशन असं म्हटलं जातं. आता पुढं सांगितलेलं आहे, वॉटर हॅज लो विस्कॉसिटी वेअर ॲज सिरप और हनी हॅज हाय विस्कॉसिटी. वॉटरला काय असते, तर लो विस्कॉसिटी असते. का लो विस्कॉसिटी असते, कारण वॉटरच्या ज्या दोन लेयर्स असतात त्या दोन लेयर्समध्ये अपोज करणारा जो काही फोर्स असतो, अपोजिंग फोर्स जो असतो तो कसा असतो, कमी असतो. ठीक आहे. त्यामुळं विस्कॉसिटी जी आहे ती वॉटरची कशी असते, कमी असते. आणि विस्कॉसिटी ही कमी असल्यामुळं वॉटर जे आहे ते वॉटर एका भांड्यातून ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून काढता त्यावेळेस ते वॉटर जे आहे ते काय होतं, लगेचच ओतलं जातं. कारण त्याच्यामध्ये विस्कॉसिटी जी आहे ती विस्कॉसिटी वॉटरची कशी असते, कमी असते. किंवा वॉटरच्या दोन लेयर्समध्ये अपोज करणारा जो फोर्स आहे तो फोर्स कसा असतो, कमी असतो. आणि फोर्स कमी असल्यामुळं वॉटर जे आहे ते वॉटर काय होतं, लगेचच ओतलं जातं. वॉटरच्या दोन लेयर्स एकमेकाला पाठीमागं ओढत नाहीत किंवा अपोज करत नाहीत. आता हेच जर आपण सिरप घेतलं किंवा हनी जर घेतला, सिरप म्हणजेच काय, तर आपण जे औषध जे आहे लिक्विड फॉर्ममध्ये जे औषध असेल त्या औषधाला काय म्हणतो आपण, सिरप असं म्हणतो. हे जे सिरप आहे किंवा मध ज्याला म्हणतो, तर तो जो मध आहे त्या मधामधील ज्या दोन लेयर्स असतील किंवा सिरप हे जे फ्लुइड आहे त्या फ्लुइड्समधल्या ज्या दोन लेयर्स असतात त्या दोन लेयर्स एकमेकाला काय करतात, पुढे जाण्यासाठी अपोज करतात. त्यामुळे ज्यावेळेस सिरप तुम्ही ओतणार आहात किंवा हनी ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून काढणार आहात त्यावेळेस काय होतं, तर तो जो हनी आहे किंवा ते जे सिरप आहे ते सिरप काय होत नाही, तर लगेचच ओतलं जात नाही. कारण अपोजिंग फोर्स जो आहे तो कसा असतो, जास्त असतो. किंवा विस्कॉसिटी जी आहे ती विस्कॉसिटी कशी असते, जास्त असते. ठीक आहे. आता तुम्ही नेक्स्ट डेफिनेशन पाहणार आहात, तर व्हिस्कस फोर्स. व्हिस्कस फोर्स म्हणजेच काय, तर दोन लेयर्स एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असताना त्या दोन लेयर जर मूव्ह होत असतील तर त्या मूव्ह होत असताना, पुढं सरकत असताना जो काही त्या दोन्हीमध्ये जो काही अपोजिंग फोर्स तयार होतो, जो काही ड्रॅगिंग फोर्स तयार होतो, एकमेकांना पाठीमागं ओढला जाणारा जो काही फोर्स तयार होतो त्या फोर्सला काय म्हटलं जातं, तर व्हिस्कस फोर्स असं म्हटलं जातं. आता हा व्हिस्कस फोर्स जो आहे तो कशामुळं डेव्हलप होतो, तर व्हिस्कस ड्रॅग इज ड्यू टू शॉर्ट रेंज कोहिजिव्ह फोर्स. म्हणजेच ज्या दोन लेयर्स एकमेकावरती पुढं सरकतात त्या दोन लेयर्समध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्समध्ये कोणता फोर्स असतो, तर कोहिजिव्ह फोर्स. आणि हा जो काही कोहिजिव्ह फोर्स असल्यामुळं त्या दोन लेयर्स काय होतात, सहजासहजी एकमेकावरती पुढं सरकत नाहीत. आणि त्याच्यामुळं काय होतं, त्या दोन लेयर्स एकमेकाला पुढं सरकण्यासाठी काय करतात, अपोज करतात. आणि त्यामुळे व्हिस्कस ड्रॅग किंवा व्हिस्कस फोर्स जो आहे तो काय होतो, तयार होतो. आता हे झालं लिक्विडच्या बाबतीत. गॅसेसच्या बाबतीत काय सांगता येईल, तर गॅसेसमध्ये जो काही व्हिस्कस ड्रॅग असेल, जो काही अपोजिंग फोर्स असेल तो कोणामुळं असणार आहे, तर ड्यू टू कोलिजन बिटवीन फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल्स. म्हणजेच गॅसमध्ये जे मॉलिक्युल्स असतात ते जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स ज्यावेळेस मोशनमध्ये येतात त्यावेळेस ते मॉलिक्युल्स काय होतात, एकमेकावरती कोलॅड होतात, आदळतात, आपटतात. आणि ते जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स गॅसच्या मोशनला काय करतात, अपोज करतात. आणि त्यामुळं त्या गॅसमध्ये व्हिस्कस ड्रॅग किंवा व्हिस्कस फोर्स जो आहे तो काय होतो, डेव्हलप होतो. आता
स्ट्रीमलाईन फ्लो किंवा ज्याला म्हटलं जातं स्टेडी फ्लो, ह्या स्टेडी फ्लोमध्ये हा जो काही विस्कस ड्रॅग असेल किंवा हा जो काही विस्कस फोर्स असेल तो कसा असतो, तर इट इज दी प्रोपोर्शनल टू दी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. म्हणजेच त्या दोन ज्या लेयर्स असतात त्या दोन लेयरची जी काही व्हेलॉसिटी असेल त्या व्हेलॉसिटीला हा जो विस्कस ड्रॅग जो आहे तो विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्स हा कसा असतो, प्रोपोर्शनल असतो किंवा समानुपाती असतो. जेवढी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ग्रेटर असेल तेवढा विस्कस ड्रॅग हा किंवा फोर्स ऑफ विस्कॉसिटी हा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. जेवढी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कमी असेल तेवढा विस्कस ड्रॅग हा कसा असणार आहे किंवा विस्कस फोर्स किंवा अपोजिंग फोर्स हा कसा असणार आहे, कमी असणार आहे. आता टर्ब्युलंट फ्लोच्या बाबतीत काय होतं, तर टर्ब्युलंट फ्लोच्या बाबतीत विस्कस ड्रॅग इन्क्रीजेस रॅपिडली. विस्कस ड्रॅग जो आहे तो विस्कस ड्रॅग हा काय होतो, रॅपिडली किंवा पटकन काय होतो, इन्क्रीज होतो. इट इज नॉट प्रोपोर्शनल टू दी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बट प्रोपोर्शनल टू हायर पॉवर्स ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आता नेक्स्ट डेफिनेशन तुम्ही पाहणार आहात, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता ग्रेडियंट म्हणजेच काय, तर स्लोप किंवा इन्क्रीज इन दॅट फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स जर वाढवलं तर त्या करस्पॉन्डिंग डिस्टन्सशी ती जी काही फिजिकल क्वांटिटी आहे त्या फिजिकल क्वांटिटीमध्ये कितपत चेंज झाला, कितपत ती फिजिकल क्वांटिटी बदलली, त्या बदलालाच काय म्हटलं जातं, ग्रेडियंट असं म्हटलं जातं. आता कोणतीही फिजिकल क्वांटिटी जर घेतली तर त्या फिजिकल क्वांटिटीला काय असतो, ग्रेडियंट असतो. आता या ठिकाणी व्हेलॉसिटी जर घेतली तर व्हेलॉसिटीला सुद्धा काय असतो, ग्रेडियंट असणार आहे, ज्याला तुम्ही म्हणणार आहात व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजेच काय, तर डिस्टन्सशी होणारा जो काही व्हेलॉसिटीमध्ये जो बदल आहे त्या बदलालाच काय म्हटलं जातं, व्हेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हटलं जातं. म्हणून डेफिनेशन काय येणार आहे, तर दी रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स dx, the rate of change of velocity with distance dx measured from a stationary layer is called a velocity gradient. ठीक आहे. आता या ठिकाणी काय घेतलेलं आहे आपण, एक स्टेशनरी लेयर, फ्लुइडची एक स्थिर अशी लेयर घेतलेली आहे आणि त्या लेअरपासून वेगवेगळ्या अशा तुम्ही फ्लुइडच्या लेयर्स कन्सिडर केलेले आहेत की ज्या लेयरची व्हेलॉसिटी ही वरती जसं तुम्ही जाणार आहात तसं काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. आता आपण काय केलेलं आहे, तर एक लेयर कन्सिडर केली की ज्या लेयरची व्हेलॉसिटी आहे v आणि ती जी लेयर आहे ती लेयर स्टेशनरी लेयरपासून किती अंतरावरती आहे, तर x एवढ्या अंतरावरती आहे. नंतर तुम्ही काय कन्सिडर केलं, तर x एवढ्या अंतरावरती जी लेयर आहे त्या लेयरच्या वरती एक लेयर कन्सिडर केली की ज्या लेयरची व्हेलॉसिटी आहे v प्लस dv आणि त्या लेयरचं स्टेशनरी लेयरपासूनचं अंतर किती आहे, तर x प्लस dx आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण dx एवढं जर अंतर बदललं, हे अंतर आहे x आणि हे अंतर किती आहे, x प्लस dx आहे. म्हणजेच xच्या ऐवजी तुम्ही x प्लस dx जर अंतर घेतलं तर vच्या ऐवजी त्या लेयरची व्हेलॉसिटी किती होणार आहे, तर v प्लस dv एवढी व्हेलॉसिटी होणार आहे. म्हणजेच काय, तर जर लेयरचं अंतर आपण dxमधून जर बदललं तर व्हेलॉसिटी कितीमधून बदलणार आहे, dvमधून बदलणार आहे. म्हणून dv बाय dxलाच काय म्हटलं जातं, तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हटलं जातं. किंवा ती जी लेयर आहे त्या लेयरचं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स काय केलं आपण, बदललं स्टेशनरी लेयरपासून अंतर किती घेतलं, तर x मायनस dx. म्हणजे x मायनस dx एवढ्या अंतरावरती असणारी जी लेयर आहे त्या लेयरची व्हेलॉसिटी किती असेल, v मायनस dv असेल. म्हणजेच त्या लेयर जे आहे त्या लेयरचं डिस्टन्स सपोज आपण dxमधून जर बदललं तर त्या लेयरची व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी कितीमधून बदलणार आहे, तर dvमधून बदलणार आहे. म्हणून dv बाय dxलाच काय म्हटलं जातं, व्हेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हटलं जातं. म्हणून डेफिनेशन काय सांगता येईल, दी रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम अ स्टेशनरी लेयर इज कॉल्ड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता नेक्स्ट तुम्हाला विचारलं जातं, स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी.
म्हणजेच विस्कॉसिटी संदर्भात न्यूटन ह्या सायंटिस्टने दिलेला जो काही लॉ आहे तो त्या लॉचं स्टेटमेंट द्या असं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. आता कोणता लॉ आहे विस्कॉसिटी संदर्भात न्यूटन ह्या सायंटिस्टनी कोणता नियम दिलेला आहे, कोणता लॉ दिलेला आहे, तर हा जो लॉ आहे तो लॉ स्ट्रीमलाईन फ्लोसाठी आहे. म्हणून तुम्हाला म्हणता येईल फॉर अ स्ट्रीमलाईन फ्लो किंवा फॉर अ स्टेडी फ्लो. ओके, फॉर अ स्ट्रीमलाईन फ्लो विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन एनी लेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेअर अँड सेकंड इज व्हेलॉसिटी ग्रेडियंट ऑफ दॅट फ्लुइड. म्हणजेच काय तर स्ट्रीमलाईन फ्लोच्या बाबतीत विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन एनी लेअर म्हणजे कोणत्याही लेअरवरचा जो काही विस्कस फोर्स ॲक्ट होणार आहे, जो काही त्या ठिकाणी विस्कस फोर्स तयार होईल, तो विस्कस फोर्स हा कशाशी प्रोपोर्शनल असतो तर त्या लेअरच्या एरियाशी. म्हणजे जेवढा एरिया ग्रेटर असणार आहे तेवढा विस्कस फोर्स हा कसा असणार आहे ग्रेटर असणार आहे. इट इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी व्हेलॉसिटी ग्रेडियंट दॅट मीन्स dv/dx. म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंटची व्हॅल्यू जेवढी ग्रेटर असेल म्हणजे dv/dx जेवढा ग्रेटर असेल तेवढी विस्कस फोर्सची व्हॅल्यू कशी असणार आहे जास्त असणार आहे. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट जेवढा ग्रेटर म्हणजेच काय तर नजीकच्या ज्या दोन लेयर्स असतील त्या दोन लेयर्समध्ये व्हेलॉसिटीमध्ये असणारा फरक जर जास्त असेल तर व्हेलॉसिटी ग्रेडियंटची व्हॅल्यू कशी येणार आहे जास्त येणार आहे. म्हणजेच व्हेलॉसिटीमध्ये असणारा फरक जेवढा जास्त असेल नजीकच्या लेयर्समध्ये व्हेलॉसिटीमध्ये असणारा फरक जेवढा जास्त असेल तेवढा विस्कस फोर्स हा कसा येणार आहे जास्त येणार आहे. म्हणून तुम्ही हे दोन्ही जर इक्वेशन जर एकत्रित केली तर तुम्हाला काय लिहिता येईल तर F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एरिया इंटू व्हेलॉसिटी ग्रेडियंट दॅट मीन्स dv/dx. आता प्रोपोर्शनॅलिटी साईन जर आपण काढून टाकलं तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येतो. म्हणजेच काय येणार आहे तर F इक्वल टू इटा विच इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी अँड इट इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इंटू ए इंटू dv/dx. म्हणजेच F इक्वल टू काय येणार आहे तर इटा ए dv/dx. आता ह्याच्यावरूनच तुम्ही कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीसाठी काय करणार आहात तर इक्वेशन काढणार आहात. म्हणजे इटासाठी तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यावरून इक्वेशन जे आहे ते इक्वेशन मिळवता येईल. तर तुम्हाला इटा इक्वल टू काय इक्वेशन लिहिता येईल तर इटा इक्वल टू F डिव्हायडेड बाय ए इंटू dv/dx. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहणार आहात. डिफाईन कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, स्टेट इट्स इक्वेशन, युनिट्स अँड डायमेन्शन्स. आता विस्कॉसिटीसाठी किंवा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीसाठी इक्वेशन तुम्ही ज्यावेळेस मिळवणार आहात किंवा इटासाठी इक्वेशन मिळवणार आहात त्यावेळेस तुम्हाला विस्कस फोर्ससाठी जे इक्वेशन मिळवलेलं आहे त्याचा उपयोग करावा लागेल. आता विस्कस फोर्ससाठी कोणतं इक्वेशन मिळवलेलं आहे अगोदरच्या स्लाईडमध्ये तर F इक्वल टू इटा ए dv/dx. ठीक आहे. आता याच्यावरून तुम्हाला कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इटासाठी कोणतं इक्वेशन मिळेल इटा इक्वल टू F डिव्हायडेड बाय कॅपिटल A dv/dx. आता यातलं प्रत्येक टर्मचं मिनिंग तुम्हाला माहीत पाहिजे. इटा म्हणजे काय कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, ए म्हणजेच काय तर सरफेस एरिया ऑफ अ लेअर, dv/dx म्हणजेच काय तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणून तुम्हाला काय लिहिता येईल आता कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे डेफिनेशन तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज डिफाइन्ड ॲज इट इज दी विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. परत एकदा पाहता येईल डेफिनेशन. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज डिफाइन्ड ॲज इट इज दी विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता तुम्हाला नेक्स्ट पाहायचं आहे SI युनिट ऑफ इटा और CGS युनिट ऑफ इटा. SI युनिट ऑफ इटा अँड CGS युनिट ऑफ इटा काढण्यासाठी तुम्हाला इटासाठी फॉर्म्युला जो आहे किंवा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीसाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी वापरावा लागेल. कोणता फॉर्म्युला आहे इटा इज इक्वल टू F डिव्हायडेड बाय A इंटू dv/dx. आता इटासाठी जर तुम्हाला युनिट काढायचं असेल तर फोर्सचं युनिट माहीत पाहिजे, एरियाचं युनिट माहीत पाहिजे, dv/dx मधील व्हेलॉसिटीचं युनिट माहीत पाहिजे आणि
डिस्टन्सचं एकक माहीत पाहिजे. आता कसं युनिट लिहिता येईल, तर SI युनिट ऑफ इटा इज इक्वल टू दी फोर्सचं युनिट न्यूटन डिव्हायडेड बाय एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर इंटू dV/dx मध्ये व्हिलॉसिटीचं एकक आहे मीटर पर सेकंद डिव्हायडेड बाय एक्सचं युनिट आहे, एक्स म्हणजे डिस्टन्स येणार आहे म्हणून एक्सचं युनिट आहे येणार आहे मीटर. म्हणजेच इटासाठी युनिट लिहित असताना काय येणार आहे, तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर इंटू मीटर पर सेकंड डिव्हायडेड बाय मीटर. ह्याच्यामध्ये न्यूटन डिव्हायडेड बाय मीटर स्क्वेअर इंटू मीटर पर सेकंद मीटर, ह्याच्यामध्ये डिनॉमिनेटरमधील मीटर मीटर काय होणार आहे, कॅन्सल होईल. म्हणजेच युनिट काय शिल्लक राहील, न्यूटन मीटर स्क्वेअर पर सेकंद. ह्याच्यामध्ये सेकंद हा डिवाइड आहे म्हणून सेकंद हा वरती आल्यानंतर काय होणार आहे, न्यूटनला मल्टिप्लाय होईल. म्हणजेच इटाचं युनिट काय येणार आहे, न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता पुढं आता इटाचं तुम्ही कोणतं युनिट पाहणार आहात, तर CGS युनिट. CGS युनिट कोणतं येणार आहे, तर डाइन सेकंद सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. आता हे युनिट असं का आलेलं आहे, तर SI युनिटवरूनच तुम्ही हे युनिट डिराईव्ह केलेलं आहे. SI युनिट कोणतं आलेलं आहे इटाचं, तर न्यूटन सेकंद आणि मीटर स्क्वेअर. आता या ठिकाणी ही सर्व युनिट SI युनिटमधली झालेली आहेत. आता इटाचं CGS युनिट कोणतं येणार आहे, तर न्यूटनच्या ऐवजी डाइन येईल, सेकंद आहे तसं राहणार आहे आणि मीटर स्क्वेअरच्या ऐवजी काय होणार आहे, सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणून CGS युनिट कोणतं येईल, तर डाइन सेकंद पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि तुम्हाला माहीत आहे 1 डाइन सेकंद सेंटीमीटर स्क्वेअर इक्वल टू किती येतात, पॉईस येतात. म्हणून तुम्ही काय लिहिलेलं आहे, इज इक्वल टू 1 पॉईस. आता डायमेन्शन्स तुम्ही इटाच्या पाहणार आहात. इटाच्या डायमेन्शन जरी पाहायचे असतील तरीसुद्धा तुम्हाला त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला माहीत पाहिजे. आता फॉर्म्युला कोणता मॅथमॅटिकल, तर F डिव्हायडेड बाय A इंटू dV/dx. म्हणजेच इटाच्या जर डायमेन्शन्स जर काढायचे असतील तर फोरच्या डायमेन्शन्स माहीत पाहिजेत, एरियाच्या डायमेन्शन्स माहीत पाहिजेत आणि dV/dx मधील व्हिलॉसिटी आणि एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या सुद्धा डायमेन्शन्स माहीत पाहिजेत. आता ह्या सर्व डायमेन्शन्स तुम्हाला लिहून घेता येतील. म्हणून लिहिता येईल डायमेन्शन्स ऑफ इटा इज इक्वल टू दी एफच्या डायमेन्शन्स काय येणार आहेत, m⁻⁴ l⁻⁴ t⁻². कारण फोर्स म्हणजेच काय, तर मास इंटू ॲक्सेलरेशन. आणि म्हणून काय लिहिलेलं आहे, मासच्या डायमेन्शन्स m⁻⁴ आणि ॲक्सेलरेशनच्या डायमेन्शन्स कशा लिहिता तुम्ही, तर लेंथला 2 वेळा टाईमनी भागायचं. म्हणजेच काय, l⁻⁴ t⁻². ह्या कशाच्या डायमेन्शन झाल्या, फोरच्या डायमेन्शन झाल्या. डिव्हायडेड बाय एरियाच्या डायमेन्शन्स काय येणार आहेत, l⁻² येणार आहे, ते तुम्हाला माहीत आहे. इंटू dV/dx मध्ये dV म्हणजेच काय आहे, तर व्हिलॉसिटी आहे आणि व्हिलॉसिटीच्या डायमेन्शन्स काय येतात, m⁻⁴, l⁻⁴ आणि t⁻². ठीक आहे. डिव्हायडेड बाय dx, एक्सच्या डायमेन्शन्स एक्स हे डिस्प्लेसमेंट आहे म्हणून काय येणार आहे, l⁻⁴ येणार आहे. आता ह्या सर्व डायमेन्शन जर तुम्ही एकत्रित केल्या तर काय मिळेल तुम्हाला, इटा इक्वल टू, आता अंशस्थानामध्ये m⁻⁴, l⁻⁴, t⁻² आहे तसंच राहिलेलं आहे. मात्र छेदस्थानामध्ये ज्या m⁻⁴, l⁻⁴, t⁻² आणि l⁻⁴ जे आलेलं आहे ते l⁻⁴ कॅन्सल होईल. म्हणजेच तुम्हाला डायमेन्शन्स काय मिळणार आहे छेदस्थानामध्ये, तर l⁻² इंटू t⁻². ठीक आहे. आणि अंशस्थानामध्ये m⁻⁴, l⁻⁴ आणि t⁻². आता अंशस्थान आणि छेदस्थानच्या डायमेन्शन जर एकत्रित केल्या तर तुम्हाला काय मिळेल, m⁻⁴, l⁻⁻⁴ आणि t⁻². आता नेक्स्ट तुम्ही पाहणार आहात, तर फाइंड दी रिलेशन बिटवीन SI युनिट अँड CGS युनिट ऑफ विस्कॉसिटी. म्हणजेच विस्कॉसिटीचं SI युनिट जे आहे ते SI युनिट आणि CGS युनिट जे आहे ते CGS युनिट, ह्या दोन्हीमध्ये काहीतरी संबंध आहे, काहीतरी एक कॉन्स्टंट फॅक्टर आहे आणि तो तुम्ही मिळवणार आहात. तो मिळवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, तर अगोदर SI युनिट इटाचं किंवा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं काय करणार आहात, लिहून घेणार आहात. आता काय येईल तुम्हाला, तर SI युनिट ऑफ विस्कॉसिटी इज न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. म्हणून तुम्ही खाली लिहून घेणार आहात 1 न्यूटन सेकंद मीटर स्क्वेअर इज इक्वल टू दी, तुम्ही काय लिहिणार आहात, तर न्यूटनच्या ऐवजी डाइन लिहिणार आहात, सेकंद आहे तसं मीटर स्क्वेअरच्या ऐवजी सेंटीमीटर स्क्वेअर तुम्ही लिहिणार आहात. आता
1 न्यूटन इक्वल टू तुम्हाला माहीत आहे 1 न्यूटन इक्वल टू किती येणार आहे तर 10⁵ डायन येतात. म्हणून 1 न्यूटनच्या ऐवजी तुम्ही काय लिहिलेलं आहे 10⁵ डायन लिहिलेलं आहे. सेकंद आहे तसंच लिहिलेलं आहे. आणि मीटर स्क्वेअरमध्ये 1 मीटर इक्वल टू 10⁵ सेंटीमीटर आहे तुम्हाला माहीत आहे. म्हणून मीटरच्या ऐवजी काय लिहिणार आहात तुम्ही 10⁵ सेंटीमीटर आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून तुम्ही स्क्वेअर लिहिलेला आहे. म्हणून काय मिळेल 1 न्यूटन सेकंद मीटर स्क्वेअर इज इक्वल टू दी 10⁵ डायन सेकंड डिवायडेड बाय 10⁵ ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे 10⁴ होईल सेंटीमीटर स्क्वेअर होईल. म्हणजेच काय मिळेल 1 न्यूटन सेकंद मीटर स्क्वेअर इक्वल टू 10⁵ आणि हा 10⁴ छेदस्थानामध्ये आहे तो अंशस्थानामध्ये आल्यानंतर काय होणार आहे 10⁻⁴ म्हणजे काय मिळेल 10⁵ इंटू 10⁻⁴ आणि युनिट आहे ते सर्व बाजूला काढल्यानंतर डायन सेकंद सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच काय मिळेल तुम्हाला 10⁵ 10⁻⁴ हे एकत्रित केल्यानंतर काय मिळेल 10⁻⁴ मिळेल आणि युनिट्स डायन सेकंद सेंटीमीटर स्क्वेअर. बट वी नो दॅट 1 डायन सेकंद सेंटीमीटर स्क्वेअर इक्वल टू पॉईस येणार आहे. म्हणून तुम्ही काय लिहिणार आहात 1 न्यूटन सेकंद मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 poise. This is the relation between SI unit of viscosity and CGS unit of viscosity. कोणतं रिलेशन आलं तर 1 न्यूटन सेकंद मीटर स्क्वेअर इक्वल टू 10 poise. कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल विच इज दी रिलेशन बिटवीन SI युनिट अँड CGS युनिट ऑफ विस्कॉसिटी. तर काय लिहिणार आहात 10 poise किंवा 10 हे काय होणार आहे त्या दोन्ही युनिटमधलं रिलेशन जे आहे ते रिलेशन रिप्रेझेंट करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे. म्हणजे 1 न्यूटन सेकंद मीटर स्क्वेअर इक्वल टू 10 poise. ठीक. आता तुम्ही पाहणार आहात व्हॉट इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. म्हणजेच टेम्परेचर जर इन्क्रीज केलं किंवा टेम्परेचर जर डिक्रीज केलं तर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे इटावरती त्याचा कोणता परिणाम होईल. म्हणजेच काय टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी किंवा इटावरती कोणता परिणाम होईल हे तुम्हाला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. आता तुम्हाला माहीत आहे जर टेम्परेचर एखाद्या फ्लुइडचं जर टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर काय होणार आहे त्या फ्लुइडमधील जो काही 2 मोलिक्युलमध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय ज्याला आपण म्हणतो कोहिजिव्ह फोर्स जो आहे तो कोहिजिव्ह फोर्स काय होणार आहे कमी होणार आहे. कारण इंटरमोलिक्युलर डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. मोलिक्युलमधलं जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो अट्रॅक्शन काय होणार आहे कमी येणार आहे ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर. दोन्ही लेयर्स एकमेकावरती ओढल्या जात असताना अपोजिंग फोर्स जो आहे किंवा ज्याला ड्रॅगिंग फोर्स म्हणतात किंवा ज्याला विस्कस फोर्स म्हणतात तो विस्कस फोर्स साहजिकच काय होणार आहे कमी होणार आहे ड्यू टू डिक्रीज इन कोहिजिव्ह फोर्स. कारण कोहिजिव्ह फोर्स हा कमी होईल त्यामुळे ड्रॅगिंग फोर्स कमी होणार आहे त्यामुळे विस्कस फोर्स काय होणार कमी होईल. त्यामुळे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची व्हॅल्यू साहजिकच काय होणार आहे कमी होणार आहे. म्हणून सांगता येईल इंटरमोलिक्युलर डिस्टन्स इन्क्रीजेस विथ राईज इन टेम्परेचर. जसं टेम्परेचर राईज होईल तसं इंटरमोलिक्युलर डिस्टन्ससुद्धा काय होणार आहे इन्क्रीज होईल. देअरफॉर कोहिजिव्ह फोर्स बिकम्स लेस इफेक्टिव्ह. म्हणजे कोहिजिव्ह फोर्स काय होणार आहे डिक्रीज होईल. कोहिजिव्ह फोर्स हा काय होणार आहे कमी होणार आहे. देअरफॉर फॉर मोस्ट ऑफ लिक्विड्स कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणून जास्त लिक्विडच्या बाबतीत काय होतं तर जसं टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज करत जाता तसं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची व्हॅल्यू ही काय होत जाते डिक्रीज होत जाते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 3 आर्टिकल स्टडी केलेले आहेत. आपण या ठिकाणी आता थांबूया. नेक्स्ट लेक्चरला राहिलेलं शेवटचं जे आर्टिकल आहे ते काय करता येतील तुम्हाला स्टडी करता येईल.